नमस्कार मित्रांनो, आज आलतो आपण आपल्या खंडेराजुरी म्हटल्या पेरूच्या बागेत येऊन पहिल्यांदा आपण हात तड घेऊन वर गेलो. तोपर्यंत पेरू पण भरपूर गोळा झालतीत. त्यानंतर काका बी आलेत कॅरेट घेऊन. तोपर्यंत आपण पेरूचे कॅरेट आपण रिकामे करून घेतले. भरपूर कॅरेट होते. 1.25 किलोचा पेरू आहे बघा हा. काका परत इकडे कॅरेट घेऊन आले. पावसाचं वातावरण पण लय झालतं. परत आपण पेरू तोडा आणायला लागलो. काकांची तोडणी फास्ट असल्यामुळं काम पण फास्ट होत होतं. तोपर्यंत लागली बघा पावसाची हजेरी. इकडे आमच्या मावशींची बी जरा मदत चालू होती. पावसामुळे कॅरेट बाहेरनं आणायला लागत होती. नाश्ता करून परत आपण आपल्या कामाला लागलो. मार्किंग पण इकडे चालू होतं. काम बी फास्ट चालू होतं. परत आपण इकडनं आपला गाडा घेऊन आपण परत कॅरेट भरायला गेलो आत. तोपर्यंत इकडनं नवीन काटा घेऊन पप्पाने अक्षुदा आलीत. इकडे काम बी फास्ट चालू होतं. काय 6 वाजल्यापर्यंत आपण पेरू तोडायचं काम करत होतो. तसं काम पण फास्ट होत होतं. परत आपण बाहेर गेलो कॅरेट आणायला. काका वैतागून बसून पेरू तोडत होतीत. परत आपण तट हातरून गाडा घेऊन आत गेलो. परत आणि आला पाऊस. परत आपण असा हा निवारा करून घेतलो. बागेत जाऊन आपण परत पिशव्या फाडायला बसलो, कारण की माणसं कमी होती, कारण की 2 टनाची गाडी लोड करायची होती. तोपर्यंत बाहेर कॅरेट काढायचं बी काम चालू होतं. जसं आपण 2 टनाची गाडी लोड करून आपण निघालो. असंच ब्लॉग बघायचं असेल तर तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.